करण गोवेकर, बीडीसी कन्व्हेयर कल्याण पंचायत, किशोरबाई भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष पक्षाचे, त्याच्यात तुम्ही सगळे आमचे भगिनी आणि माझी मिसेस खरेच बरें दिसता हो कार्यक्रम 15 दिसांचो तुम्ही उपक्रम कंपोज बऱ्या तरेन सगळी शिकली सॅटिस्फॅक्शन मेळटा कित्याक हांवें इनिशिएटीव घेवन हो तुमकां फुडें काडलेली आहा आनी एक बरें दिसता की इतके तरेच्यो केकी तुमी हांगा केल्ली आहा मागीर ब्रेड केल्ले आहा मागीर तुमचे विविध बिस्किट्स आहा खरेंच बरें दिसता सॅटिस्फॅक्शन मेळटा की कितें तरी बाबा हेचो फायदो तुमी करून घेतला अशा तरेचे सर उपक्रम आमी 2007च्यान चालू जायत 25 आहा 2007 पॉलिटिक्सान येवच्या पयलीं अशा तरेचो मायड्यान स्टिचिंग क्लासीस घेतलेले मागीर ओलवाड्या थंयसरूय घेतलेले स्टिचिंग क्लासीस सावळे हांगा बेकर क्लासीस घेतलेले मागीर ब्युटिशियनाचे कोर्स घेतलेले सराच्या अंडरूच आमी सगळे घेतलेले अशा तरेचे उपक्रम पॉलिटिक्सान येवच्या पयलीं आनी आतां पॉलिटिक्सान आहा तरी आसतना चालू अशा तरेचे आहा इतकेच इंटेन्शन आहा की आमच्यो महिला ज्यो आहा नेहा बायन म्हटलेले मूल आनी शूर म्हणटा तितून खंय तरी आसता तितके तरी भायर सरच्यो आपल्या पांयाचेर स्वता करून उबी रावच्यो इतकेच आमचें इंटेन्शन आसा तेका खंय तरी आमी तांकां एक पूश दिवप हें एक ध्येय म्हाजें आसता सदांच सगळ्या फिल्डान ओनली द कुकींग कल्चरल एक्टिविटीज आमी कल्चरल एक्टिविटीज आमच्या पिल्यांना चालूच आसता थ्रू आउट द इयर तुम्ही कितेंय म्हणा नवीन वर्साचे गुढी पाडव्याचे मोठ्या उत्सवान आमी सेलिब्रेट करता शिवजयंती आमी सेलिब्रेट करता ढोल ताशाचे पथक आमचे सद्गुरू महिला मंडळाचे उत्तम अशें आहा आमचे मागीर फुगडेचें पथक आहा वैसवाड्याचे आमचे शांतादुर्गा फुगडेचें पथक आहा सावळेची दिंडी पथक आहा अशा तरेच्या सगळ्या महिलांक फुडें कश्यो काडा हेंच एक आमचें इंटेन्शन आसता आनी तेंच्यांनी फुडें सरतकूच आपल्या पांयार उबें रावपाक जाय आनी कितें ना कितें आपल्या परीन करून दाखोवपाक जाय फाटल्या दिसांनी आतां नुकतेंच गुरू पौर्णिमा तुमच्यो केकी तुमी बनवल्यो केकी सर गुरू पौर्णिमा मोठ्या दबाज्यान आमच्या कल्याण पंचायतीन सेलिब्रेट केली तितून ह्या प्रत्येक महिलांनी वेगवेगळ्या आपल्यो केकी बनवल्यो कोणाचे भितर वनिला केक असली मँगो असली विविध प्रकारच्यो केकी बनवून दिल्यो आनी सगळे आमचे शिक्षक सगळे हॅपी जाले ते दिसा इतके बऱ्यो आपले स्वादिश्ट आसले तेच्यो केकी अशा तरेच्यो केकी आमची जी फंक्शनां आसता इंस्टेड ऑफ भायलें आमी कितें हाडच्या बराबर आमी आमच्यात तुमी आमी घरगुती म्हणटा पळय तशें ते तर जी फंक्शनां आसता कल्याण पंचायतीन आसूं इतर आमची केन्नाय फंक्शनां आसता तेन्ना तुमी सगळ्यांनी फुडें सरून अशा तरेच्यो केक्स पळोवपाक जाय मागीर आमकां बिस्कीट जाय पडटा त्यो दिल्यार जाता आमचो प्रायम मिनिस्टर आनी आमचो मुख्यमंत्री म्हणटा की आत्मनिर्भर जावपाक जाय आनी स्वयंपूर्ण जावपाक जाय हो तितूनचो एक सर भाग आहा आमची विलेज स्वयंपूर्ण कशी जातली सगळ्या माध्यमांतल्यान आमची विलेज कल्याण पंचायत स्वयंपूर्ण कशी जातली हेका आमी रात दीस आमी एक करता इतके बरे आमी सोबीत हांगा आमी गार्डन आमची केल्ली आहा 4 सुमार आमी गार्डन आहा पिकॉक गार्डन म्हणून आमचे ग्रीनलँड फार्म आहा बटरफ्लाय गार्डन आहा हर्बल गार्डन आहा नक्कीच तुम्ही कोण तरी पळोवंक ना जाल्यार नक्कीच हे गार्डनां पळोवंक येवची तुमी सुंदरशी गार्डन आमी हांगा उबी केल्ली आहा आमकां कितें दिसता की तुमच्या कडल्यान आमी खुबशें करूंक सोदता पण आमी एक पंचायतीचे 8-9 मेंबर येदे व्हडली भरारी मारूंक शकना तुमचो सहकार तुमचो सपोर्ट जाय तुमची पेडियार आयज ही म्हाजी बेकरी क्लास सुद्धा स्टार्ट करपाक खंय तरी एक महिलाचो हितून मोठो सहभाग आनी म्हाजी मिसेस संगीता गोंयकाराचो आहा सदांच म्हाज्या फाटीक लागताली की ही खंय तरी क्लास घे आपल्याक खंय तरी कार्ड घेवंक जाय सो तेका लागून हे हांव खंय तरी घेवंक पावलो हांगा घेवंक पावलो म्हणजे आल्तो क्लियर गांवांत सकयल घेतलेल्योच हांवें तुम्ही सांगा बिसायड दीस आनी कितें तर तुमकां दिसता आनी कसल्यो क्लासीस घेवपाक जाय तेजो नक्कीच तुमकां सगळ्यांक फायदो जातलो जाल्यार आमी रेडी आहा दुसऱ्यो क्लासी परत स्टार्ट करपाक तुमकां बऱ्यापैकी आमकां मॅडम सिया मॅडम हांगा लागलेली आहा दिसाक म्हाका संगीता सांगताले 3 केकी शिकयताले बिस्कीट शिकयताले खूब बरें हांवें इतकें एक्सपेक्ट करून नासलें म्हाका एक 2-4 कितें प्रकार आसतले म्हणून 15 दिसांक इतकें बरें शिकयलां टेस्ट करपाची उरलेली आमी नक्कीच हे स्वादिश्ट आसतले हितून कांय डावट ना अशा तरेचे तुमी बरे ज्यो गोश्टी आहा पळय आमकां हें आयुश्य आमकां एकदांच मेळटा सगळ्यांनी हेजो एक नक्कीच हेजो एक हें करपाक जाय एक लायफ आमकां एकदांच मेळटा मनुश्याचें जल्म एकदांच मेळटा हो जल्म आमी कशा तरेन आमी पळय आमचे फॅमिली आसता नो डावट पूण आपूण ह्या समाजाक लागून कितें तरी दिवपाक जाय
आम्ही पॉलिटिक्सान आहा आणि फक्त आम्ही भाशणात ट्रेन आहा प्रॅक्टिकली ट्रेन आहा कितें म्हाकाय दिसाची म्हाजे कडेन खुबश्यो गोष्टी सांगी सारक्यो हांवें बाबा ह्यो ह्यो केल्यो हे हांगा हांवें लीड घेतली ह्यो गोष्टी केल्ल्यो आहा हांव हे वोटिंगाक लागून करिना हांगा म्हाजे तुमी म्हाका दिसता एक सोडलेलो कोणूच वोटर हांगा म्हाजी ना हांगा पॉलिटिक्स कसलेंच ना इतकेंच आहा की आमच्या महिलांक फुडें काडप नक्कीच तुमी हे सगळें करतल्यान किल्यान पंचायतीक आणि आमचो पिळणगांव एक सुंदरसो सोबीत आणि क्लीन आणि ग्रीन गांव ह्या गांवांक आमी एक नांव फुडें व्हरया आतां आमचो श्रावण स्टार्ट जाता खुबसो उपक्रमाचे चार्ट आमी तयार केल्ले आहा भुरग्यांक लागून संस्कार वर्गाचे आमी चार्ट तयार केल्ले आहा प्रत्येक महिलांनी जर फुडाक भाग घेवपाक जाय आपली भुरगीं बाबा तुमची भुरगीं व्हडली जाल्यार शेजाऱ्यांच्या भुरगीं आसतलीं तांकां फुडें काडप एक आमी संस्कृतीक एक आमचो सगळ्यांनी मेळून श्रावण मास बऱ्यापैकी आम्ही सेलिब्रेट करूया आमचे फेस्टिवल सगळी स्टार्ट जातली चतुर्थीची आज आमचे बाल गोपाल आसतलो थंय फॅन्सी ड्रेस आमचो पिल्यान पंचायतीचो भजनीची स्पर्धा आमी केल्ली आहा घुमट स्पर्धा आहा ताजो फूल टायम टेबल तुमकां मेळटलो हनुमान चालीसा कॉम्पिटिशन आहा इथे आमचे इतकेच इंटेन्शन आहा की आमची जी ल्हान भुरगीं आहा ती खंय तरी वायट मार्गान वयची न्हू की रायट ट्रॅकार ती येवची ताका लागून अशा तरेचे आमी कार्यक्रम उपक्रम हेचे सगळ्यांची माहिती आमकां श्रावणाच्या पहिल्या शुक्रारा शांतादुर्गा देवळान आमी दितले हेजे फूल चार्ट आमी तयार केल्ले आहा की श्रावण भरय विविध देवळांनी सगळीं आमची देवळां आहा पिल्यान वाठारांत सगळ्या देवळांनी हे कार्यक्रम जातले तुमी जे कडेन अपील आहा तुमचे कडेन रिक्वेस्ट करता नक्कीच तुमचो सहभाग हितून आसतलो म्हणून हांव एक आशा बाळगता आणि आयचो कार्यक्रमाक परत एकदां तुमचें अभिनंदन करता आनी तुमकां बेस्ट विशीस दिता म्हाज्या तर्फे शुभेच्छा तुमकां तुमच्या हेका फुडें तुमची कारकिर्द आसतली तेका लागून म्हाजे बेस्ट विशीस तुमकां आनी ऑल द बेस्ट करण गोयेकर बीडीसी कन्व्हेनर पिल्यान पंचायत किशोरबाई हे भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष आहा ह्या वयल्या लोकांचे त्याच्यात तुम्ही सगळे आमचे भगिनी आणि माझी मिसेस आयचो खरेंच बरें दिसता हो कार्यक्रम 15 दिसांचो तुमी उपक्रम हो कोर्स बऱ्या तरेन सगळी शिकली म्हाका सॅटिस्फॅक्शन मेळटा कित्याक हांवें इनिशिएटीव घेवन हो तुमकां फुडें काडलेली आहा आनी एक बरें दिसता की इतके तरेच्यो तुमी केकी तुमी हांगा केल्ली आहा मागीर ब्रेड केल्ले आहा मागीर तुमचे विविध बिस्किट्स आहा खरेंच बरें दिसता सॅटिस्फॅक्शन मेळटा की कितें तरी बाबा हेचो फायदो तुमी करून घेतलो अशा तरेचे सर उपक्रम आमी 2007च्यान चालू जाल्यार 25 आहा 2007 हांव पॉलिटिक्सान येवच्या पयलीं अशा तरेचो मायड्याय स्टिचींग क्लासीस घेतलेले मागीर होलवाड्या थंयसरूय घेतलेले स्टिचींग क्लासीस सावळ्या हांवें बेकर क्लासीस घेतलेले मागीर ब्युटिशियनाचे कोर्स घेतलेले सराच्या अंडरूच आमी सगळे घेतलेले अशा तरेचे उपक्रम पॉलिटिक्सान येवच्या पयलीं आनी आतां पॉलिटिक्सान आहा तरी आसतना चालूच अशा तरेचे आहा इतकेच इंटेन्शन आहा की आमच्यो महिला ज्यो आहा आमचे नेहाबाईन म्हटलेले मूल आणि चूल म्हणटा तितून खंय तरी आसता ती खंय तरी भायर सरच्यो आपल्या पांयाचेर स्वता सगळे उबी रावचे इतकेच आमचें इंटेन्शन आसा तेका लागून खंय तरी आमी एक तांकां एक पूश दिवप हे एक ध्येय म्हाजें आसता सदांच सगळ्या फिल्डान नॉट ओन्ली इन कुकिंग कल्चरल एक्टिविटीज आमी इतक्यो कल्चरल एक्टिविटीज आमच्या पिल्यांना चालूच आसता थ्रू आउट द इयर तुम्ही कितेंय म्हणा नवीन वर्साच्या गुढी पाडव्याच्या मोठ्या उत्सवान आमी सेलिब्रेट करता शिवजयंती आमी सेलिब्रेट करता ढोल ताशाचे पथक आमचे सद्गुरू महिला मंडळाचे उत्तम अशें आहा आमचे मागीर फुगडेचें पथक आहा मैकवाड्याचे आमचे शांतादुर्गा फुगडेचें पथक आहा सावळेची दिंडी पथक आहा अशा तरेच्या सगळ्या महिलांक फुडें कश्यो काडप हेंच एक आमचें इंटेन्शन आसता आनी तेंच्यांनी फुडें सरतकूच आपल्या पांयार उबें रावपाक जाय आनी कितें ना कितें आपल्या परीन करून दाखोवपाक जाय फाटल्या दिसांनी आतां नुकतेंच आमी गुरू पौर्णिमा ज्यो तुमच्यो केकी तुमी बनयल्ल्यो केकी सर गुरू पौर्णिमा मोठ्या दबाज्यान आमच्या पिल्यान पंचायतीन सेलिब्रेट केली तितून ह्या प्रत्येक महिलांनी वेगवेगळ्या आपल्यो केकी बनयल्ल्यो कोणाचे भितर वनिला केक आसली मँगो आसली विविध प्रकारच्यो केकी बनवून दिल्यो आनी सगळे आमचे जे शिक्षक आहा सगळे हॅपी जाले ते दिसा इतक्यो बऱ्यो आसल्यो स्वादिश्ट आसल्यो तेंच्यो केकी अशा तरेच्यो केकी आमची जी फंक्शनां आसता इंस्टेड ऑफ भायलें आमी कितें हाडच्या बरात आमी आमच्यात तुमी आमी घरगुती म्हणटा पळय तशें ते तर जी फंक्शनां आसता पिल्यान पंचायतीत आसूं इतर आमची केन्नाय फंक्शनां आसता तेन्ना तुमी सगळ्यांनी फुडें सरोन अशा तरेच्यो केक्स पळोवपाक जाय मागीर आमकां बिस्किट्स जाय पडटा त्यो दिल्यार जाता आमचो प्रायम मिनिस्टर आनी आमचो मुख्यमंत्री म्हणटा की आत्मनिर्भर जावपाक जाय आनी स्वयंपूर्ण जावपाक जाय हो तितूनचोच एक सर भाग आहा
आमची विलेज स्वयंपूर्ण कशी जातली, सगळ्या माध्यमांतल्यान आमची विलेज पिलेन पंचायत स्वयंपूर्ण कशी जातली, हेका आमी रात दीस आमी एक करता. तितके बरी आमी सोबीत हांगा आमी गार्डन आमची केल्ली आहा. 4 सुमार आमी गार्डन आहा, पिकॉक गार्डन म्हणून आमचे ग्रीनलँड फार्म आहा, बटरफ्लाय गार्डन आहा, हर्बल गार्डन आहा. नक्कीच तुम्ही कोण तरी पळोवंक ना जाल्यार नक्कीच ही गार्डनां पळोवंक येवची तुम्ही. सुंदरशी गार्डन आमी हांगा उबी केल्ली आहा. आमकां कितें दिसता की तुमच्या कडल्यान आमी खूबशें करूंक सोदता, पण आमी एक पंचायतीचे 8-9 मेंबर येदे व्हडली भरारी मारूंक शकना. तुमचो सहकार, तुमचो सपोर्ट जाय, तुमची आयडिया. आयज ही म्हाजी बेकरी क्लास सुद्धा स्टार्ट करपाक खंय तरी एक महिलाचो हितून मोठो सहभाग आनी म्हाजी मिसेस संगीता गोंयकाराचो आहा. सदांच म्हाज्या फाटीक लागताली की ही खंय तरी क्लास घे, आपल्याक खंय तरी पार्ट घेवंक जाय. सो तेका लागून ही हांव खंय तरी घेवंक पावलो, हांगा घेवंक पावलो, म्हणजे आल्तो पिल्यार हांगा गांवांत सकयल घेतलेलेच हांवें. तुम्ही सांगा बिसायड दीस आनी कितें तर तुमकां दिसता, आनी कसल्यो क्लासीस घेवपाक जाय जेजो नक्कीच तुमकां सगळ्यांक फायदो जातलो जाल्यार आमी रेडी आहा. दुसऱ्यो क्लासी परत स्टार्ट करपाक तुमकां बऱ्यापैकी आमकां मॅडम सिया मॅडम हांगा लाभलेली आहा. की दिसाक म्हाका संगीता सांगताले 3 केकी शिकयताले, बिस्कीट शिकयताले, खूबशे बरेशे. हांवें इतकें एक्सपेक्ट करून नासलें. हांव जाणा एक 2-4 कितें प्रकार आसतले म्हणून. ह्या 15 दिसांक इतके बरें शिकयलां. टेस्ट करपाची उरलेली आमी. नक्कीच हे स्वादिश्ट आसतलें, हितून कांयच डावट ना. अशा तरेचे तुमी बरे ज्यो गोश्टी आहा पळय, आमकां हें आयुश्य आमकां एकदांच मेळटा. सगळ्यांनी हेजो एक नक्कीच हेजो एक हें करपाक जाय. एक लायफ आमकां एकदांच मेळटा, मनशाचे जल्म एकदांच मेळटा. हो जल्म आमी कशा तरेन आमी पळय आमचे फॅमिली आसता नो डावट, पूण आपूण ह्या समाजाक लागून कितें तरी दिवपाक जाय. आमी पॉलिटिक्सान आहा, आमी फक्त आमी भाशणांत येना, पूण प्रॅक्टिकली कितें ना कितें म्हाकाय दिसाचेर म्हाजे कडेन खुबश्यो गोश्टी सांगी सारक्यो. हांवें बाबा ह्यो केल्यो, हे हांगा हांवें लीड घेतली, ह्यो गोश्टी केल्ल्यो आहा. हांव हें वोटिंगाक लागून करिना. हांगा म्हाजे तुम्ही म्हाका दिसता एक सोडलेलो कोणूच वोटर हांगा म्हाजी ना. हांगा पॉलिटिक्स कसलेंच ना. इतकेंच आहा की आमच्या गांवच्या महिलांक फुडें काडप. नक्कीच तुम्ही हे सगळें करतल्यान किल्ल्यान पंचायतीक आनी आमचो पिळण गांव एक सुंदरसो सोबीत आनी क्लीन आनी ग्रीन गांव आहा. ह्या गांवांक आमी एक नांव फुडें व्हरया. आतां आमचो श्रावण स्टार्ट जाता. खुबसो उपक्रमाचे चार्ट आमी तयार केल्ले आहा. भुरग्यांक लागून संस्कार वर्गाचे आमी चार्ट तयार केल्ले आहा. प्रत्येक महिलांनी हितून फुडार भाग घेवपाक जाय. आपली भुरगीं बाबा तुमची भुरगीं व्हडली जाल्यार शेजाऱ्यांच्या भुरगीं आसतलीं, तांकां फुडें काडप. एक आमी संस्कृतीक एक आमचो सगळ्यांनी मेळोन श्रावण मास बऱ्यापैकी आमी सेलिब्रेट करूया. आमची आतां फेस्टिवलां सगळीं स्टार्ट जातलीं. चतुर्थीची आमचे बालगोपाल आसतलो, थंय फॅन्सी ड्रेस आमचो पिल्यान पंचायतीचो आहा. भजनीची स्पर्धा आमी केल्ली आहा, घुमट स्पर्धा आहा. हेजो फूल टायम टेबल तुमकां मेळटलो. हनुमान चालिसा कॉम्पिटिशन आहा. इथे आमचे इतकेच इंटेन्शन आहा की आमची जी ल्हान भुरगीं आहा ती खंय तरी वायट मार्गान वयची न्हू, की रायट ट्रॅकार ती येवची. ताका लागून अशा तरेचे आमी कार्यक्रम उपक्रम हेजे सगळ्यांची माहिती आमकां श्रावणाच्या पयल्या शुक्रारा शांतादुर्गा देवळान आमी दितले. हेजो फूल चार्ट आमी तयार केल्ले आहा की श्रावण भरय विविध देवळांनी सगळीं आमची देवळां आहा पिल्यान वाठारांत सगळ्या देवळांनी हे कार्यक्रम जातले. आनी तुमी तुमचे कडेन अपील आहा, तुमचे कडेन रिक्वेस्ट करता नक्कीच तुमचो सहभाग हितून आसतलो म्हणून हांव एक आशा बाळगता. आनी आयचो कार्यक्रमाक परत एकदां तुमचें अभिनंदन करता आनी तुमकां बेस्ट विशीस दिता. म्हाज्या तर्फे शुभेच्छा तुमकां. फुडल्या तुमच्या हेका फुडली तुमची कारकिर्द आसतली तेका लागून म्हाज्यो बेस्ट विशीस तुमकां आनी ऑल द बेस्ट. डेप्युटी सरपंच आमचे पिल्यान पंचायतीचे अजय गोवेकर आणि माचयेर उपस्थित सगळे, तशेंच आमचे टिचर सिया मॅडम आणि सगळीं म्हजी फ्रेंडां. एक्चुअली जेन्ना हो क्लास प्लॅन जालो आनी आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळें की क्लास सुरू जावपाचो आसा म्हणून, कांय कारणावस्त तो मातसो पोस्टपोन जालो. आनी पयलीं मनाक अशें दिसतालें, हें म्हाजें मनोगत व्यक्त करता हांव, अशें दिसलें की वयचें काय ना वयचें, वयचें काय ना वयचें, कित्याक कितें शिकयतलें अशें कांय आयडिया अशी नासली. बेकरी क्लास केन्ना टायम केन्ना आसतलो हो मेन आमचो बायलांचो, वेळ तरी आमकां खंय मेळटलो करपाक. पूण जेन्ना क्लास जॉयन जाली फर्स्ट डेच्यानूच अशें टिचरीन इतलें आमकां मोटिवेट केलें की दिसलें की आतां आनी सोडपाचो ना क्लास हो. सगळीं जाणां आमकां जे 21 आसलीं आमी तितूंतले एकटे मातशे ड्रॉप जाले मदीं 2-4 दिसांनी, पूण बाकीची सगळीं 20ची आमी डेली टायम काडून येतालीं कशी तरी धांव करून. तुमी जाणा सगळीं जाता कितले एक्टीव जातलो आमकां तो टायमींग 3:30 म्हणजे कशी तरी आमी येतालीं. आनी ह्या क्लासान जशी जशी फुडें फुडें वयता न्हू तशी
फाल्यां टिचर कितें शिकयतली काय, फाल्यां कितें शिकयतली काय, सगळ्यांक उत्सुकता रावताली. आनी जशें की आमकां सगळ्यांक कितें जाल्लें, केन्ना ती आमकां पेस्ट्री शिकयता काय, परत परत आमी टिचरीक विचारता, टिचर पेस्ट्री पेस्ट्री करून टिचर फाल्यां आसा लास्ट डेला कितें करताली आमकां. तर अशें वेगवेगळें आमकां शिकयलें टिचरी. इतल्यो टिकेट्स इतल्यो आमकां खबरूच नासली. परत चडश्यो न्हू टिचरीन आमकां वेज केक्स, हेल्दी केक्स, मागीर परत आमच्यो क्वेरीज आसताल्यो. मिलेट्स घालूंक मेळटा, नाशणे घालूंक मेळटा, जोंधळे घालूंक मेळटा, कितें कितें आमी टिचरीक. आनी टिचर इतली बरी आमकां सामकी सांगताली, केन्नाच बेजारी नासली. थोडी आमी हांसताली बी खूब, तरी टिचर केन्ना बेजारी नासली. म्हणजे थोडी मातशी मस्ती आसताली क्लासीन, ती बी मातशी मस्ती जाताली हांगा. पूण टिचरीन आमकां केन्नाच काय ना. आपूण टिचर धर बाबडी थोडी धवळीच रावताली, हळू पळयताली आमकां. आनी टिचरीन इतले आमकां ह्या आतां आयटम शिकयल्या, बिस्किटी शिकयल्या, वेगवेगळे केक्स शिकयल्या. परत येते गार्लीक ब्रेड, सगळ्यांक इतले आवडले. खरें ते गार्लीक ब्रेड करपाक इतलो टायम कन्झ्युमींग आसा, आनी ते भाजता आनी हें करता म्हणल्यार खूब आसा तेका. पूण सगळ्यांनी अशें घरा वचून ट्राय केले, खुबशे जाणांनी ट्राय केले. आनी दुसरे दिसा टिचरीक, आनी जेन्ना आमी करून हाडून बी टिचरीक दाखयताली न्ही, आमकां तर खुशी जाताली. पूण टिचरीच्या तोंडा वयलो जो आनंद आसतालो न्हू, तो वेगळोच आसलो. तशेंच पेस्ट्री केक्स ह्यो आमकां टिचरीन लास्ट डे शिकयल्यो. आनी पेस्ट्री करतना खूब म्हणजे आमकां सगळ्यांक आमी एन्थुजियास्टीक आसली केन्ना आमकां पेस्ट्री. आनी इतले बरी टिचरीन आमकां ती पेस्ट्री शिकयली की काल खुबशे जाणांनी जेन्ना सांगलें की फाल्यां हांगा प्रेजेंटेशन कितें करून हाडा म्हणून, तर टिचर आमी चडशीं जाणां काल शॉपिंगाक गेलीं आनी ते कितें कितें मेळटा ते घेवन आयलीं. आनी कितेंय टिचर केन्ना दाखयली न्हू, बेगी बेगी फोटो मारून घेताली. म्हणजे तो प्रॉडक्ट आतां ते कलर आसा जावं आनी ते व्हिपींग क्रीम आसा, तिजें नांव हें ते म्हणजे बारीक बारीक गोश्टी आमी टिचरी कडेन जितल्यो आमकां क्वेरीज आसताल्यो पळय त्यो सगळ्यो आमी टिचरी कडल्यान आमी शिकून घेतलेले आसा. आनी म्हाका दिसता ह्यान फुडें आतां जेन्ना जेन्ना आमच्या घरान बर्थडे आसतले ते आतां कोण मंजिलिसान, पेस्ट्री पॅलसान, कॅरसिलान कोण वयची ना. सगळीं आमी ह्योच गिफ्ट करतली आनी आमच्या सगळ्यांचेय बर्थडे आला त्योच करतली. सो थँक्यू सर तुमकां बी, म्हजे सराकूय थँक्यू आनी मॅडम तुमकां बी थँक्यू. सगळ्यांचे स्वागत करता. आयचे समाप्तीचे प्रोग्रामा खातीर स्पेशली हांगा हजर आसात श्रीहरी आडके जे शिक्षण संस्थांचे इन्चार्ज आसात. तशेंच आमचे मदीं आसा आमचे लाडके डेप्युटी सरपंच अजय गोरकर, तशेंच करण मोळकर आणि सगळ्यांचे स्वागत करता. आयचो समाप्ती म्हणजे पेक्षा म्हाका दिसता आमच्या खातीर एक नवी सुरवात आसा. जरी हो कोर्स आमचो हांगा आयच्या दिसा सोंपता 15 दिसांनी, तरी सुद्दां आमच्या खातीर आमची म्हाका दिसता हांगा चडशी हाऊसवाईफ आसात, थोडी आसतली. आमच्या लास्ट दिसाचो आयज आमचो बेकरी क्लासीचो तुमच्या मदीं आसा आमचो सर, शिक्षण अभियानाचो कन्व्हेनर, तसोच आमचो कल्याण पंचायतीचो डेप्युटी सरपंच अजय गोयकर, सिया मॅडम, आमचो किशोर देसाय, आमचो बूथ अध्यक्ष पिएनचो, आनी तुमी सगळे आमचे बेकरी क्लासीचे आमचे सगळे तुमचे न्यू क्लासमेट सगळे तिकडे येयला. बरें दिसलें. पयल्या दिसा काही कारणाक अजय भाई पावूंक नासलो म्हणून म्हाका धाडिल्लो वचून तुमी स्टार्ट करा प्रोग्राम. त्या दिसा सगळ्यांची तोंडां पळयताली, सगळे सारकी सिरियस आशिल्ली, पळयताली, एकामेकाक वळखाय नासली. थोडी जाण वळखताली, पूण आमी फर्स्ट टायम अजय भाईन पर्वरीन अशें पिल्यान आमच्या वाल्डो पिल्यान एरियेन प्रोग्राम असो घडोवन हाडलो म्हणून आमी हांगले आमच्या महिलांक जॉयन केल्ले आनी तेंचो परिचय नासलो. पूण आतां दिसता की सगळे वळख सारकी, तुमी ग्रूप तुमचो एक बरो फॉर्म जाला, तो एक कॉन्फिडन्स तुमच्या तोंडारूय दिसता. बरें दिसलें. हे सगळे आमी पळोवपाक, कितें तुमी लास्ट 15 days हे करता हे सगळे पळोवपाक हांवूय केन्ना केन्ना म्हाकाय आयकूंक येतालें.
माझे म्हणजे रिलेटिव्हच म्हणून माझी भाभी सगळे चडशी हांगा आसा ती सगळी सांगताली म्हाका केन्ना हांव असो पास जातालो तेन्नाय 2 दीस पयलीं म्हाका आतां म्हणटाले गार्लीक ब्रेड शिकलो तोय गार्लीक ब्रेड रंजू भाभीन दिल्लो थंय पळोवन इतके तुमकां एक दिसान तुमी शिकताले ते पळोवन खूब बरें दिसता सगळ्यांक की तुमी अशे विविध प्रकारचे स्वीट्स शिकले बेकरी आयटम शिकले करपाक आनी एक कॉन्फिडन्स तुमकांय बिल्ड जाला तुमच्या भितर की तुमी जाय ते करूं शकता कशें हो प्लॅटफॉर्म तुमकां मेळ्ळा अजय भाईन असो हो प्लॅटफॉर्म तुमकां तुमच्या फुड्यान हाडलेलो आसा तांचो नक्कीच तुमी फायदो करतले अशें आशा बाळगता की तुमी हो प्लॅटफॉर्म आयज तुमी शिकला खरें पूण तुमी घरान तुमी करचेच पूण तुमी एक वेवसाय म्हणून तुमी जाता नाल्यार तुमी हो प्रोग्रेसीव फुडें चिंतून तुमी करचे तुमी थोडे जाण मेळोनय जर अशी वेवसाय म्हणून हो घेतल्यार चलता होम बिझनस कसो तुमी ऑनलायन सुद्दां करूं शकता तुमकां खूब स्कोप आसतलो खूब तरेचे असल्यो केकी आमी ऑनलायनूच कितकेच जाण घेता आमी आतां म्हाजे कितके फ्रेंड्स आसा ती तशी ऑनलायन करता आमी खूब जाण केन्ना केन्ना तेंच्या कडेन ऑर्डर करता आमी वयता आनी आतां देसाय मॅडमीन सांगलेलें आमी वयता आनी मंजेरीसान नाल्यार आमी ते क्रॅमन तरी घेता ती आमी तुमकां सांगूंक शकता तुमचो कितें आसल्यार आमी तुमच्या कडेन घेवंक शकता नाल्यार विविध प्रकारचे आमचे पिल्यान पंचायत सदांच प्रोग्राम करत आसता त्या प्रोग्रामान अजय भाई तर कोणाक महिलांकूच सांगता हे हांवें खूब जाण पळयला ते दिसाय तुमकां सांगिल्लें तेच्या पयलीं कोणाक कोण आमी ग्रूप केल्लो आहा त्याच महिलांक फोन करून सांगता तुमी अमके दिसा कितें तरी करा ती उमेदीन आपली सगळी असले कितें आपले खाणावळ नाल्यार ते दिसा एक प्रोग्राम केल्लो की बॅग्स केल्ले बॅग एनवायरमेंट डे दिसा पंचायतीन पिल्यान पंचायतीन इनिशिएटीव्ह अजय भाईन घेवन ते सगळे आमच्या विलेजीन जे बिझनस एस्टाब्लिशमेंट आसले तांकां मुद्दामून त्या महिलांचे खरेदी कर म्हणून सांगले बॅग कॉटन जूट बॅग्स न्हू ते कॉटन बॅग्स ते विकते घेवपाक लायले असलो इनिशिएटीव्ह तांकां एक उमेद येयली आतां ती महिला एक ग्रूप आसा म्हाराचे फूल पिल्यानाचीच ती आतां चालू जाला की विकपाक चालू केला ती ऑर्डरी घेता ती आतां एमएलएंकूय अप्रोच केला हे आयकून येयला की प्रोग्राम आसा त्या दिसा तिंचीच बॅगां आमी डिस्ट्रीब्यूट करतले म्हणून ते अशें तुमकांय असलो ऑपॉर्च्युनिटी मेळोंक शकता म्हणून तुमी हे बारीकसान लक्ष दिवन तुमी जाय नाल्यार ऑपॉर्च्युनिटी घेवची अशें आमकां दिसता की आमकांय फाल्यां अशें अजय भाईन सांगलां की आमकांय सॅटिस्फॅक्शन जातलें की हे कितें तेणी हाडला हे प्रोग्राम तुमच्या क्लास हाडला तोय ताका सॅटिस्फॅक्शन दिसता की एक 2 महिला 3 महिला केल्यार तेकाय बरें दिसतलें की बरें आपल्या हितूनसून कितें तरी जालें म्हणून बरें दिसता हे सगळे तुमचे केक्स हे करून सगळे जाण रावले आसा आमी टेस्ट करपाक ते आसा ते खावपाक आनी अशेंच आमी आमच्या आटले सराकूय थँक्यू म्हणटा की तुमच्या तर्फे हो प्रोग्राम इनिशिएटीव्ह जाला आनी सर तुमकांय रिक्वेस्ट करता की आमी तुमकां भायर उलयताले ते एज लिमिटाचेर तुमी तुमच्या तर्फे कितें तरी जाता नाल्यार पळया सारकें कित्याक खूब आनीक महिला आसतली ती येवपाक सोदता हो प्रोग्राम हो आमचो बेकरी क्लास पळोवन आनीक लोकांनी महिलांनी आमकां अप्रोच केला की प्रोग्राम करचो म्हणून आनी तुमच्याय तर्फे जाता नाल्यार ते मातशें रिलॅक्सेशन हाडचें नाल्यार आनीक कितें ऑप्शन आसा नाल्यार ते पळोवचें म्हणून हे करता तशेंच तुमकां परत एकदां थँक्यू म्हणटा तशेंच सिया मॅडम जे लास्ट 15 दीस तुमी आमच्या महिलांक सगळ्यांक हे सगळे केक्स करूंक शिकयला पेस्ट्री सगळे विविध प्रकारचे स्वीट्स शिकयला वेगळे देव बरें करूं म्हणटा तशेंच आमचे डेप्युटी सरपंचांनी असले विविध प्रकारचे प्रोग्राम्स तो करीत आसता तुज्या तर्फे सगळे महिला सदांच याद करतली तुका आनी अशेंच फुडें आनीक तांकां ऑपॉर्च्युनिटी दियत रावचे तशेंच आमचे किशोर भाई वेळ काडून आयले म्हणून भाईचो आमकां खूब सपोर्ट आसता ह्या हितून आनी तुमी सगळी महिला आयज सगळी आयली आनी तुमी जॉयन जाली हो तुमचो ग्रूप जाला हो सगळो असोच चलचो हांवें म्हाका तुमची फ्रेंडशीप बॉन्ड सदांच आसची एकूच लक्षांत दवरा की स्वीट केकीचो इन्ग्रेडियंट तुमी स्वता आसतले हे तुमी फुडें व्हरपाक जाय तुमचेरूच आसतले सगळ्यांक एकदां परत देव बरें करूं म्हणटा आनी क्लास सोंपली अशी जाहीर करता ऑफिशियली मला वाटतं गेली 15-20 दिवस तुम्ही शिकता येईल चांगलं टीचर तुम्हाला चांगली मिळाली एवढ्या निश्चित कारण आमच्या जनशिक्षण संस्थांबरोबर टीचर गेली 20 वर्ष काम करते एवढं चांगलं मी कुठं बघितलं नाही अजून एवढं चांगलं शिकवलेलं इथं चांगलंच शिकवलंय तिनं आज मला दिसतंय ते म्हणजे तुमचंही प्रेम तिला मिळालंय आणि तिने तुमच्यावर भरपूर प्रेम केलेलं आहे हे याच्यातून दिसतंय
खूपच चांगल्या रीतीने तुम्ही मांडणी केली आहे, सगळं चांगले तयार केलेत पदार्थ केक वेगवेगळे. ह्या निर्माणाचा जो आनंद असतो ना, तो तुम्ही सगळ्यांनी केलंय. ते करत असताना तुम्हाला एक आनंद मिळतो आणि त्यातून जेव्हा ते सुंदर तयार होतं तेव्हा त्याचा जास्त आनंद होतो. मला एक कविता आहे, हिंदीमध्ये आहे ती, निर्माण होके पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. ही एक मोठी कविता आहे. निर्माण करत असताना जे आपण जात असतो त्या प्रोसेसमधून, त्या प्रोसेसचा एक वेगळा आनंद असतो. सगळ्या गोष्टी त्या निर्माण करत असताना तुम्हाला तो आनंद मिळाला. पण त्याच्या पुढे कवी काय म्हणतो, हम चरित्र निर्माण ना भूले. आणि तुम्ही सगळ्या तर आया आहे, तुम्ही आई आहात कुणाची. हे जसं चांगल्या रीतीने तुम्ही संस्काराने हे केलं, तसंच आपल्या मुलांना सुद्धा चांगले संस्कार द्यावेत हे त्याच्यात सांगितलं गेलं. आणि तुमचे डेप्युटी सरपंच भरपूर काम करतात. ते अजय गोवेकर मी आता गेली 15 वर्ष पाहतोय, त्याच्याबरोबर मी काम करतोय आणि ते वेगवेगळे क्लासेस घेतात. आणि विठ्ठल मंदिर आहे, विठ्ठल मंदिरात मी बऱ्याचदा आलेलो आहे. तिथे संस्काराच्या गोष्टी सर करतात आणि त्यासाठी जे काही प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतात. त्या प्रयत्नांचा तुम्ही एक भाग आहात. जे ते प्रयत्न करतात त्याला तुम्ही साथ देता, म्हणून हे सगळं निर्माण होतं. नाहीतर होत नाही असं निर्माण. आता पुढे काय करायचं असा मोठा प्रश्न असतो. त्यावेळेला आम्हाला तुम्हाला, कारण आमच्या नवीन सिस्टम प्रमाणे जनशिक्षणच्या जरा एज लिमिटचा आमचा प्रॉब्लेम झाला. सगळा 15 ते 45 हा ग्रुप आहे आमचा, एज लिमिट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही पोर्टलमध्ये रजिस्टर करू शकलो नाही आणि प्रायव्हेट कोर्स घ्यावा लागला. तरी सुद्धा सर मी सांगतो, यांना जर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर आपण आपलं सर्टिफिकेट देऊ. जनशिक्षण संस्थांचं मी तुम्हाला प्रायव्हेट सर्टिफिकेट देईन. गव्हर्नमेंटचं म्हणजे त्याचं नसणार, कारण पोर्टलवर तुमचं नाव नाही आहे. पण एवढं चांगलं केलंय तुम्ही म्हणून मला द्यावंसं वाटतं. तुम्हाला प्रमाणपत्र मी निश्चित देतो. मला जर तुमची नावं वगैरे दिली तर तुम्हाला सर्टिफिकेट देईल. तुम्ही म्हटलं तुमचा सेल्फ हेल्प ग्रुप आहे किंवा तुमचा महिला मंडळाचा ग्रुप आहे. आता काय नाव ठेवलं ते, कलेक्टिव्ह बेकर्स कलेक्टिव्ह पिळर असं नाव ठेवलं तुम्ही. तर ह्या ग्रुपच्या मार्फत तुम्हाला भरपूर ऍक्टिव्हिटी करता येतात. तुम्हाला सरकार सुद्धा मदत करतं. गोवेकर सर तर आहेतच, अजयजी, पण सरकार सुद्धा तुम्हाला मदत करतं जर तुम्ही ते व्यवस्थित रजिस्ट्रेशन केलं तुमच्या ग्रुपचं. नाबार्डकडे रजिस्ट्रेशन करा, सोसायटी ऍक्टच्या अंडर रजिस्ट्रेशन करा, DRDAच्या अंडर तुम्ही रजिस्ट्रेशन करा. या सगळ्या संस्था गव्हर्नमेंट ऑफ गोवाच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्याकडून मदत दिली जाते. आता तुमचा हा जो ग्रुप आहे ना, त्या ग्रुपच्या मार्फत तुम्ही केकचाच बिझनेस केला सगळ्या महिलांनी मिळून. महिला एकत्रित येणं महाकठीण, तरी सुद्धा तुम्ही आलाय, हे भाग्य आहे खरं. तर तुम्ही जर असे एकत्रित राहून जर काम केलं पुढे आणि ग्रुपच्या ऍक्टिव्हिटीज केल्यात ना, तर तुम्हाला लोन द्यायला सुद्धा नाबार्ड सारख्या संस्था आहेत. एकेका ग्रुपला 20-20 लाख रुपये लोन दिलं जातं. तुमचा जर एक ग्रुप, आता 20 जण आहात तुम्ही, त्याचे 2 ग्रुप केलेत तुम्ही आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज जर त्यांना दाखवल्या तुम्ही, तर ते नाबार्ड तुम्हाला 20-20 लाख रुपये लोन देऊ शकते तुमच्या ऍक्टिव्हिटीज वाढवण्यासाठी, तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी. आता हे तुम्ही केलं सगळा कोर्स, त्याच्यात एक्सपर्ट झाला तुम्ही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक स्कीम आहे, त्याला म्हणतात PM विश्वकर्मा अशी एक स्कीम आहे. त्याच्या अंडर जे हे शिकलेले आहेत ऑलरेडी त्यांना गव्हर्नमेंट ट्रेनिंग देतं. 6 दिवसाचं ट्रेनिंग असतं. त्याच्यामध्ये नुसतं हे शिकलाय तुम्ही आता, पण ह्याचं मार्केटिंग कसं करायचं, हे कस्टमरला सांगायचं कसं. तुम्ही एखादा केक, मँगो केक तयार केलाय, त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू ऍडिशन करून तुम्ही सांगू शकता कस्टमरला, जेणेकरून तुम्ही जो 100 रुपयाचा केक आहे तो तुम्ही 500 रुपयाला विकू शकाल. नाहीतर कस्टमर खूप निगोशिएट करतात. त्या निगोशिएशनला उत्तर देता आलं पाहिजे, ते ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. त्याला म्हणतात मार्केटिंग ट्रेनिंग किंवा कम्युनिकेशन स्किल, कंझ्युमरचं ट्रेनिंग, असे वेगवेगळे ट्रेनिंग आहेत. किंवा तुम्हाला PM विश्वकर्माच्या अंडर
तुम्हाला पुढे जाऊन लोन पाहिजे बँकेकडून, वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकेची पीएम मुद्रा योजना आहे, त्या मुद्रा योजने अंडर तुम्हाला बिझनेस करण्यासाठी लोन मिळतं. तर ते लोन कसं मिळवायचं, त्या मॅनेजरला जाऊन कसं बोलायचं, बँकेचे मॅनेजर तसे सहजासहजी बदत नाही, ते लोन द्यायचं टाळतात. पण त्या पीएम मुद्रा योजनेच्या अंडर तुम्हाला कसं लोन मिळतं हे सगळं त्या 6 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला दिलं जातं. आणि नुसतं ट्रेनिंग त्या 6 दिवसात देत नाहीत, तर त्याच्यावर 500 रुपये स्टायफंड देतात तुम्हाला. दर प्रत्येक व्यक्तीला 500 रुपये स्टायफंड असतं, एका दिवसाचं 500 रुपये स्टायफंड. असे 6 दिवसाचे 3000 रुपये तुम्हाला दिले जातात आणि प्लस तुम्हाला ट्रेनिंग दिले जातात. तुमचे ट्रॅव्हलिंगचे एक्सपेन्सेस दिले जातात 1000 रुपये. आणि प्लस आता हे तुम्हाला करायचं आहे केक, म्हणजे केकसाठी ओव्हन लागतो, बरोबर आहे, ओव्हन लागतो, वेगवेगळ्या अजून वस्तू लागतात काही. तर ह्या सगळ्या वस्तू तुम्ही घ्याव्यात म्हणून 15,000 रुपयाचं तुम्हाला ई वाउचर दिलं जातं. एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीमच आहे अशी. त्या स्कीमच्या अंडर जर तुम्ही घेता तर तुम्हाला खूप चांगलं ट्रेनिंग मिळेल. अशा वेगवेगळ्या स्कीम आहेत, त्याचा फायदा घ्यायचा की नाही हे आपण ठरवायचं आहे शेवटी. त्यामुळे तुम्ही ग्रुप आहेत, आता तर इतकं चांगलं झालेलं आहे पूर्वीपेक्षा. तर पूर्वी कसं होतं, मार्केटिंग करायचं म्हणजे अवघड विषय असतो, कारण कॉम्पिटिशन भरपूर असते मार्केटमध्ये. पण हे केक तयार करत असताना तुम्ही जर हे आता ऑनलाईन मार्केटिंग झालेलं आहे, तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे. आता अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. याच्यावर हे आमची मॅडम खूप करते, सीआय ना, भरपूर हे सगळं करते. आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या एक्झिबिशनला ती भाग घ्यायला जाते. सगळीकडे मुंबई, पुणे असे एक्झिबिशन करायला भाग घ्यायला जाते. तिथे जाऊन हे सगळे आयटम ती तयार करून दाखवते. तिला डिफार्डनी काय कसली ती संस्था, हा निप संस्था, मुंबईची संस्था आहे. तिला स्पेशल बोलवतात ते ट्रेनिंग द्यायला म्हणून. कारण काय, तिचं हे सगळं करणं चांगलं आहे, ती चांगलं शिकवते, शिकवण्याची स्टाईल चांगली आहे तिची, म्हणून तिला बोलवतात. तुमच्यापैकी कुणी असं तयार होऊ शकतं. त्या आता नेहा मॅडम ते चांगलं अँकरिंग करतात, सूत्रसंचालन चांगलं करतात. त्यांनी जर हा गुण उचलला, शिकवायचं कसं, तर त्यांना ते आम्ही सुद्धा तुम्हाला आम्ही घेऊ शकतो, कुठेतरी शिकवायला पाठवू शकतो आम्ही. असा काही क्वालिटी असतात प्रत्येकामध्ये, तुमच्या प्रत्येकामध्ये त्या क्वालिटी असणार. तर त्या क्वालिटी काय आहे ते आपण आपलं शोधायचं आणि त्या क्वालिटीवर भर देऊन मार्केटमध्ये जायचं. भरपूर बिझनेस करता येतो, काही कमी नाही आजकाल, आणि पैसेही भरपूर मिळतात. फक्त आपल्या मुलाबाळांना हे करता कामा नये, त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे, आपलं घरही चांगलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर हे आपल्याला करता आलं पाहिजे. हे सगळं महिलांना शक्य आहे, पुरुषाला हे शक्य नाही. पुरुषाला एक नोकरी झाली की असतं त्याच्यातच थकतो, तसं नसतं महिलांचं. महिला घरातलंही काम करते, नवऱ्यालाही सांभाळते आणि मुलांनाही चांगलं वाढवते, संस्कार करून वाढवते. ही महिलांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या ह्याचा तुमच्या सगळ्यांकडे गुण असतात हे सर्व. मग त्याचा फायदा तुम्ही घ्यावा, त्याच्यातून काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करावा. जसं सर म्हणाले, स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर गोवा आम्हाला करायचा आहे. हा मुख्यमंत्री प्रत्येक कार्यक्रमात हे सांगतात, स्वयंपूर्ण गोवा करायचा आहे. म्हणजे काय करायचं, तुम्ही प्रत्येकाने आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. नवऱ्याकडे बघता कामा नाही, तुम्हाला पैसे दे म्हणून मागता कामा नाही नवऱ्याकडे. आपलं आपण काहीतरी केलं पाहिजे, त्याच्यासाठी महिलांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि पंतप्रधान तर आमचे काय म्हणतात, 2047 पर्यंत आम्हाला विश्वगुरू बनायचंय. आता बनायचं म्हणजे कसं बनणार, 50% आमची जनता महिला आहे. 140 कोटीपैकी 70 कोटी महिला आहेत. म्हणजे 70 कोटी महिला जर घरी बसून राहिल्या, त्यांच्या हातून जर काही उत्पन्नाचं साधन निर्माण झालं नाही, तर विश्वगुरू होऊ आपण शक्य होणार नाही. म्हणून पंतप्रधान म्हणत असतात की महिलांनी पुढे या. महिलांनी पुढे आलं, महिला जर पुढे आल्या तर ह्या 140 कोटी हात म्हणजे 280 कोटी हात कामाला लागतील. एका माणसाचे 2 हात, 140 कोटीचे 280 कोटी हात होतील. 280 कोटी हात जेव्हा कामाला लागतील तेव्हा आपल्याला विश्वगुरू भारत बनणं अवघड नाहीये. म्हणून पंतप्रधान परत परत म्हणत असतात, नुसतं पुरुष नव्हे तर बाईंनी सुद्धा मेहनत केली पाहिजे. की कशा करता, राष्ट्र निर्मितीसाठी. आपला भारत देश हा विश्वगुरू झाला पाहिजे, याच्यासाठी तुमचाही सहभाग तिथलाच असला पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे आणि आपल्याला ते करायचं आहे. अजून आपल्याला 23 वर्ष आहेत, हे 2025 चालू आहे.
अजून 23 वर्षात आपल्याला विश्वगुरू व्हायचंय, ह्या जगात पूर्ण नंबर 1 व्हायचंय आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनी काम करायचंय. तुम्ही ते कराल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि असे तुम्हाला अजय गोवेकर सारखे जर मित्र मिळाले तुमचे चांगले तर काहीही अवघड नाही. कारण मी बघतोय ते भयंकर ऍक्टिव्ह असतात आणि त्यांनी म्हटलंच आता तुमच्यापैकी फक्त एक मतदार आहे त्यांचा, बरोबर आहे ना, बाकी तुमचं मत त्यांना काही मिळणार नाही. म्हणजे निरपेक्ष भावनेनं काम कसं करायचं तरी असं करावं लागतं. म्हणजे तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही, तुम्ही शिकावं, तुम्ही काहीतरी करावं असं त्यांना वाटतं म्हणून तेवढा प्रयत्न करतात. त्याचा तुम्ही फायदा घ्या. मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. खूप चांगलं तुम्ही हे केलेलं आहे, त्याच्याबद्दल तुमचं परत अभिनंदन करू. तुमच्या टीचरचंही अभिनंदन करतो. तुम्हाला खूप चांगलं शिकवलंय तिनं, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो. करणजी, किशोरजी आणि अजयजींचे अभिनंदन करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो.